आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आता एक सुरू करायचं झालं तर प्रामुख्याने जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था आणि त्यासाठी अगदी मोजक्या 2-3 ऑफिसर्स म्हणून बसलो होतो। जी घटना बनगर ही सगळ्या महाराष्ट्राला हादरवणारी ठरली, त्याच्यामध्ये नेमकी स्थिती काय आहे तपासाची याचा मी आढावा घेतला। काही गोष्टी ओपन करता येतील, काही गोष्टी ओपन करता येणार नाही। 9 पैकी 8 जण, हे पहिलं तर 5 जणच त्यात आहेत असं वाटलं आणि नंतर आणखीन 4 नावं जोडली गेली। त्यातल्या 9 पैकी 8 जण हे पकडीमध्ये आलेले आहेत। त्यातला एक जण हॉस्पिटलला आहे की ज्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। एक जण जो पकडीत आला नाही त्याचाही मागोवा घेणं चाललं आहे। ह्या सगळे पुरावे गोळा करून त्याची चार्जशीट लवकर तयार करणं आणि ही चार्जशीट तयार करून कोर्टामध्ये लवकर केस सुरू होणं, त्याच वेळेला जिल्ह्याच्या SP नी इन्फॉर्मली किंवा त्यांना फॉर्मली बोलता येतं, जिल्हा न्यायाधीशांना विनंती करणं की बा ही तुम्ही थोडी फास्ट ट्रॅकवर घ्या। जसं आपल्याला माहिती आहे की नसरापूरच्या विषयामध्ये जवळ 34 का 38 सिटिंग झाल्या, पण त्या सलग झाल्या। सगळे साक्षी पुरावे झाले आणि परवा न्यायालयाने विदिन अ मंथ नाही म्हणणार, 1 महिना थोडा क्रॉस झाला, दोषी तर ठरवलं आणि सोमवारी ते शिक्षा घोषित करतायत। तर मी प्रशासनाला असा आग्रह धरला की इतका डायनामिझम तुम्ही याच्यामध्ये दाखवा। तर सुदैवाने त्यांनी ऑलरेडी त्याचं जे सगळं पेपरवर्क आहे ते केलेलं आहे। सायमल्टेनियसली यातला मुख्य गुन्हेगार जो आहे त्याची 2020ची एक केस, त्याला सुप्रीम कोर्टात दिलेला जामीन, तो जामीन सुदैवाने त्यांनी जिल्ह्याच्या यंत्रणेकडेच सोपवला होता की तुम्ही याची नियमावली करा आणि यांना द्या। तर आम्ही त्याचा तो जामीन रद्द होण्यापासून सगळ्या विषयाची आणि ह्या सगळ्यांना कायमस्वरूपी आपल्याला जेरबंद करता येईल का अशा प्रकारचं सायमल्टेनियसली प्लॅनिंग सुरू आहे। मला हे माहितीच आहे की एक समाज मन आता असं म्हणतंय की थोडी संख्या वाढली आहे। आकडेवारी मी सांगितली, SP ने सांगितली, तर असं हेडवाईज देता येईल की बा दरोडे मागच्या वेळेला किती आता किती, तर त्याचा पर्सेंटेज काही हेड्समध्ये कमीच झाला आहे। पण मी हे नाकारू शकत नाही की बा स्थिती थोडीशी चिंताजनक आहे, पण पोलीस प्रशासन त्याच्यावर कंट्रोल करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे। आता एक स्क्वॉड अपॉइंट केलेला आहे की ज्यांना खूप अधिकार आपण देतो आहोत। बरेच दिवस चाललेला सांगली महानगरपालिकेचा ब्लॅक स्पॉटचा विषय कसा मार्गी लागेल, CCTVचं सगळं नेटवर्क हे आजच्या आज ऑर्डर दिली आहे की त्यांनी चेक करून घ्यायचं आणि खूप अद्ययावत कॅमेरे मार्केटमध्ये आले, ते लावून नेटवर्क आपल्याला परफेक्ट करता येईल का। आपल्याकडे काही गाड्या अशा आहेत की ज्या गाड्यांवर कॅमेरे आहेत, त्या जरा सातत्याने फिरवता येतील का। मध्यंतरी 22ला मी पालकमंत्री झाल्या विट्याच्या एका बंद कारखान्यामध्ये 30 कोटीचे अंमली पदार्थ सापडल्यानंतर आपण खूप ॲग्रेसिव्ह झालो। त्यात आपण शस्त्रांचे सगळे परवान्यांचं एकदा छाननी करणं किंवा तुम्हाला कशाला हवेत शस्त्र असं म्हणून काही जप्त करता येतील का, काही परवाने रद्द करता येतील का, काही मृत झालेत पण शस्त्र अजून घरीच आहे, असा एक ड्राईव्ह सुरू केला। तो थोडासा थंडावला, त्याला पुन्हा आम्ही स्पीडअप करणार आहोत। ड्रग्ज विरोधी एक पदयात्रा पूर्ण जिल्हाभर प्रबोधन यात्रा काढतो आहोत, ज्याला मी लीड करणार आहे। पहिला अख्खा दिवस मी पायी चालणार, प्रामुख्याने शहरातल्या कॉलेजेसमध्ये जाणं, शाळांमध्ये जाणं, शाळांच्या जवळच्या टपऱ्या मी जाऊन विचारपूस करणं की तुम्ही काय विकता, आणि मग ती जिल्हाभर जाईल। त्याचं टाईमटेबल एक तयार होत आहे। ड्रग्स या विषयामध्ये सांगलीने अँटी ड्रग्स सुरू केलं, ज्याचा राज्य म्हणून खूप दखल घेतली गेली। परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये मांडलं की आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही, विल नॉट टॉलरेट। आणि आता केंद्रीय स्तरावर सुद्धा अमितभाईंनी डिक्लेअर केलं आणि केवढे मोठमोठे साठे आपण पकडतो आहोत। आणि त्यामुळे अँटी गुंडाईझम, अँटी ड्रग्स आपण खूप ॲग्रेसिव्ह झालो आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती काय करेन की याच्यामध्ये चूक जी आहे ती चूकच आहे, त्याला तुम्हीच काय, तर सामान्य नागरिकाने सुद्धा म्हटलं पाहिजे की हे तुमचं काय चाललं आहे। पण दरवेळेला आपण अशा प्रकारे प्रशासनाला डिस्करेज करत गेलो
तर मग त्याच्यातून आपल्याला जे रिझल्ट हवेत ते मिळणार नाहीत. दुसरं, तुम्ही दिवसभर बातम्या काढतच फिरत असता. मी तुमच्यावर ढकलून मोकळा होत नाही. माझी यंत्रणा पण आहे, म्हणजे प्रशासनाची आहे, माझी स्वतःची आहे. ती तुम्ही ऐकली तर तुम्ही हादराल. तर ती यंत्रणा जी आहे ती करत तुम्ही पण मदत करा ना. आता त्याच्यामध्ये तुम्ही काही जण म्हणाल की त्या वेळेला आम्ही निवेदन देतो पण त्याची दखल घेतली जात नाही. तर मी तुम्हाला खात्री देतो की एकतर आता काय झालं की ढीगभर, पोतेभर, ट्रकभर इलेक्शन्स एकदम होऊन गेल्या. 288 नगरपालिका, 29 महानगरपालिका, 12 जिल्हा परिषदा, 17 विधान परिषदा, सगळं राज्यसभा व सगळं झालं. त्यामुळे तर लोकसभेपर्यंत मेजर इलेक्शन नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत, तुम्ही मॅक्झिमम वेळ तुमच्या जिल्ह्यात राहा. माझा एक प्रयत्न असा चालला आहे की 10 तारखेला अधिवेशन संपल्यानंतर सलग आठवड्यावर येऊन यायचं आणि रोज एका विषयाला डेडिकेट करायचं, असा प्रयत्न माझा चालला आहे. पण मला वाटते गमतीनेच माझा फोन नंबर मागितला असेल, तर माझा फोन नंबर कोणालाही अवेलेबल आहे आणि तो 93 पासून बदलला आहे. मी 13 वर्ष संन्यासी होतो, पूर्णवेळ ज्याला म्हणतात, कळणाऱ्या भाषेत संन्यासी होतो. त्यानंतर माझं व्यक्तिगत जीवन सुरू केलं ॲट द एज ऑफ 33. पहिला रुपया आयुष्यात 33 वर्ष कमवला. त्यानंतरही 2 वर्षांनी ज्यावेळेला एका कंपनीचा मी चेअरमन झालो, त्यावेळेला मी पहिला मोबाईल जो घेतला 95, तो नंबर मी आजपर्यंत बदलला नाही. आणि असंही केलेलं आहे की त्या नंबरवर जास्त फोन घ्यायचे, त्याच नंबरवर मी जास्त फोन घेतो. त्यामुळे तुम्ही माझ्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता. असा एक कायदा सुव्यवस्थेचा विषय झाला. सगळ्यावर प्रश्न विचारण्यासारखे आहेतच, नंतर विचारू. दुसरं, महानगरपालिकेमध्ये सध्या 2 विषय खूप गाजता आहेत. एक आहे तो पूर नियंत्रणासाठी जो वर्ल्ड बँकेने 600 कोटी रुपये दिले. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पत्रकारांची ही जबाबदारी आहे की लोकांचं प्रबोधन करणं, आणि लोक म्हणजे लोकांमध्ये लोकप्रतिनिधी पण येतात. किंवा नेमकं हे वर्ल्ड बँक प्रकरण काय आहे, याचे पैसे देणारी, आता पैसे मी देणार, तर ते त्याचं प्लॅन तयार करणार ना. लोकांशी बोलून केलं पाहिजे, मान्य. तर दरवेळेला लोकांशी बोललं हे काही जाहीरपणे दिसत नाही. मित्राला जे हे काम दिलेलं आहे, आणि एक काळचे राज्याचे 14 ते 19 प्रशासनामधला खूप मोठा माणूस प्रवीण परदेशीने हे काम दिलेलं आहे. आणि प्रवीण परदेशींचा रेकॉर्ड असा आहे की ते प्रत्येक गोष्ट पारदर्शक करतात, प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्ण करतात. तर त्याने अभ्यास करून एक प्लॅन तयार केला, त्याला वर्ल्ड बँकेने 600 कोटी सँक्शन केलं. वर्ल्ड बँक जेव्हा 1 रुपया देते तर प्रत्येक गोष्ट सँक्शन करून घ्यायला. आता महानगरपालिकेचा आग्रह असल्यामुळेच, अदरवाईज महानगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांचा प्लॅन मांडण्याची पण आवश्यकता नाही. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं म्हटलं की त्या शहरात तुम्ही करता तर काय काय करणार ते दाखवा. आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या सँक्शनशी, परवानगीशी याचा काही विषय जोडलेला नाही. महानगरपालिकेने काय करायचं आहे, तर ह्यात जे कमी आहे, पुढचे 600 कोटी येणार आहेत, टोटल 1200 कोटीचं बजेट आहे, यात जे कमी आहे त्याचं महापौरांनी सर्वांच्या सहमतीने एक निवेदन तयार करावं की आम्हाला अजून 600 कोटी हवेत, कारण तुमच्या पहिल्या प्लॅनमध्ये हे राहिलं आहे. तर ते आहे, तरीसुद्धा अशी स्थिती निर्माण केली गेलेली आहे की कोणी ठरवलं, याचा उपयोग आहे का शहराला. मी साध्या मराठीमध्ये बोलतो. पूर म्हणजे काय, तर पाण्याचा ओव्हरफ्लो. तर हा ओव्हरफ्लो 2 प्रकारचा आहे, नदीचा ओव्हरफ्लो आणि नदी धरणाचा ओव्हरफ्लो आणि नाल्यांचा ओव्हरफ्लो. नदी आणि धरणाचा ओव्हरफ्लो ह्या 600 कोटीमध्ये येत नाही. याचं कारण त्याचं एक मोठं 10,000 कोटीचं टेंडर डिझाईन होत आहे. वर्ल्ड बँक त्यालाही फायनान्स करते आहे की ज्यात धरणाचा आणि नदीचा ओव्हरफ्लो हा पिकअप करणं, उचलणं आणि तो पाईपलाईनने मराठवाड्यात नेणं की जिथे मराठवाड्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, का तर मागे कर्नाटकातली धरणं आहेत, त्यामुळे आपलं ओव्हरफ्लो जास्त आहे. कारण आपलं पडणारं पाणी आणि मागून येणारं पाणी, मग ते पिंप आहे ना, ते ओसंडून वाहतं. दॅट इज पूर म्हणजे काही दुसरं काही नाही. तर त्याचं वेगळं टेंडर आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं काय की ते ह्यात पुराचं काय करताय, तर हे जे ओसंडून पिंपातून वाहिलेलं पाणी जे आहे ते शहरामध्ये गटर सिस्टीम, नाले सिस्टीम नीट नसल्यामुळे तिथे पुन्हा ओव्हरफ्लो होतो. दॅट इज कॉल्ड पूर. आणि ते ओव्हरफ्लो झालेलं वाहून जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे काही भागामध्ये 15-15 दिवस साचून राहतं. गॉट द पॉईंट. आता त्यातला हा जो दुसरा पार्ट आहे, नाल्यांचं पाणी ओव्हरफ्लो, हे ओव्हरफ्लो होणं म्हणून काय करायला पाहिजे, ते प्रवाही राहिलं पाहिजे, पुढे पळायला लागेल.
तर ते नाही आहे, कारण बऱ्याच ठिकाणी मध्ये अडथळे आहेत. ते अडथळे काढणं, हे पिंप आहे ते जरा मोठं करून घेणं, त्याचे गाळ काढणं, आणि फ्लो जर गेला तर तो ओव्हरफ्लो होणार नाही, इतकंच मर्यादित याच्यामध्ये अपेक्षित आहे. ज्याच्यामध्ये गटर सुद्धा एवढी येत नाहीत, याच्यामध्ये नाले प्रामुख्याने येतात की जे नाले ओसंडून वाहू नये. आता हे जर तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे जो निवडून आलाय त्याने हे माहिती करून घेतलं पाहिजे. उगाच वेळ पांघरून पेडगावला जाण्याचं काही कारण नाही. पण तुम्ही पण यांचं प्रबोधन केलं पाहिजे की याच्यामध्ये इतका मर्यादित स्कोप आहे आणि अजून 600 कोटी तुम्हाला मिळणार आहेत, अजून 600 कोटी पण देऊ, पुढच्या 1800वर नेऊ, ते एखादं वर्ल्ड बँक देणार नाही, शासन देईल. त्यामुळे एक चर्चेचा विषय जो आहे तो आम्ही महानगरपालिका म्हणून आढावा घेतला. दुसरा आहे तो घरफाळा वाढीचा विषय आहे. मला असं वाटतं की आपल्या महानगरपालिकेचं इन्कम हे किती कमी आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि त्याहीपेक्षा राज्य शासनाने, नगरविकास खात्याने आता निर्णय केला आहे की तुम्ही जर तुम्हाला सुचवतोय ते उत्पन्न वाढीचे मार्ग अवलंबणार नसेल तर आम्ही काही तुम्हाला पैसे देणार. मग त्याच्यामध्ये त्यांनी ही सिस्टीम सुचवली आहे, ती महाराष्ट्रातल्या 29 पैकी जवळजवळ सगळ्या महानगरपालिकांनी इम्प्लिमेंट केली आहे. त्याच्यामध्ये अडचणी असतील, आणि त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतंय की मला अवाजवी आलंय, 70% लोकांना असं वाटतंय की माझं काही वाढीव काही नाही, चल मी भरून टाकतो. ज्या 30% लोकांना वाटतंय त्यात महानगरपालिकेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती अपॉइंट करून लोकांचे असे ग्रीव्हन्सेस ज्याला म्हणतो, ज्या लोकांच्या ज्या तक्रारी आहेत ते ऐकू, मार्ग काढू. काही शैक्षणिक संस्थांना जास्त लागतो आहे, काही सामाजिक संस्थांना जास्त लागतो आहे, काही व्यापाऱ्यांच्या ठिकाणी थोडं कॅल्क्युलेशन चुकतं आहे, ते करू आपण इंडिव्हिज्युअली. पण टॅक्सेस वाढवायचा नाही, असं करून आपल्याला शहराचा विकास करता येणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या कारणाने, आणि त्यातल्या कुठल्याही गोष्टीच्या निर्णयाबद्दल सरकारला पश्चाताप होत नाही, होणार नाही, कारण आम्ही खूप जाणीवपूर्वक केलं आहे ना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आम्हाला कशाला पश्चाताप व्हायला पाहिजे? एका मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीमुळे 2,42,00,000 महिलांच्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद आला. पण दरमहा 4,000 कोटीचं बर्डन पडलं, वर्षाचं 48,000 कोटी. 48,000 कोटीमध्ये 2 वेळा दुष्काळावर मात करता येते, पण ते करायला पाहिजे होतं. 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली, त्यातले 20,000 कोटी पुरवण्यात दिसत आहेत, म्हणजे पुरवणी मान्य झाली की नेक्स्ट डे वाटायला सुरुवात करणं. ती 36,000 कोटीची आहे. तर अशा वेगवेगळ्या बाय कंपल्शन ज्याला म्हणतात, पाऊस, गणपतीला प्रार्थना की व्यवस्थित येऊ देत, पण तो जर आला नाही तर जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे ती तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. उलट गेल्या वर्षभरामध्ये अतिवृष्टीने आपण दिलेली नुकसान भरपाई 32,000 कोटीची आहे. मी तुम्हाला हेडवाईज आकडे द्यायला तयार आहे. मी संसदीय कामकाज मंत्री आहे, प्रत्येक मंत्र्याचा मला आढावा घ्यायला लागतो. 32,000 कोटीची आहे. म्हणजे ज्याच्या काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये जमीनच खरडून गेली, तर ती जमीन पुढे नॉर्मलला आणण्याचे पैसे आपण दिले हेक्टरी. तर ह्या सगळ्या याच्यामुळे आता नगरविकास खात्याने आम्हाला ह्याला पैसे द्यावे, त्याला पैसे द्यावे, त्याला पैसे द्यावे. माझा गुजराती मित्र एक असं म्हणतो की जो सप्लाय होता है वो अप्लाय करके रखो. तसं यांनी ॲप्लिकेशन देऊन ठेवावीत, पण त्याच्यावर निर्णय तेव्हाच होईल ना की खिशात 4 पैसे येतील. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवणार नाही. दरवेळेला, आता मी 22ला आलो, त्याच वेळेला टॅक्स वाढवायचे होते. त्यावेळेचे कमिशनर आपले काय नाव, गांधींच्या आधी गुप्ता. मी गुप्तांना आदेश दिला तुमच्या उपस्थितीमध्ये की हे थांबवा. मग गांधी आले, तर गांधी म्हणाले की अब सुरू करते, म्हटलं बघ सुरू करो. आता जर आपल्याला काही लॉजिकल टॅक्स वाढ करायची असेल तर माझं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकांना, नागरिकांना, की याला आपण सहकार्य केलं पाहिजे, नाही तर शहराचा विकास होण्यामध्ये खूप अडचणी येतील. तिसरा आढावा होता आमच्या कलेक्टर महोदयांचा, ज्याच्यामध्ये सुद्धा महिनाभर आचारसंहिता असल्यामुळे निधी खर्च होणं राहिलं. सगळ्याच जिल्ह्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिली की तुम्ही 2-2 महिन्याचं एक्सटेन्शन मागा. ते आम्ही आज एक्सटेन्शन मागायचा निर्णय केला, आणि त्यामुळे आता जून 30ला जी टेंडर व्हायची होती ती सप्टेंबर 30पर्यंत होतील. 3 गोष्टी आम्ही दोघांनी, कलेक्टर महोदयाने मी कॉन्सन्ट्रेट करायचे ठरवलेलं आहे. एक, महिला रोजगार, त्यातही एकल महिला रोजगार. एकल महिला विषयात बहुतेक माननीय मुख्यमंत्री महोदय इतके संवेदनशील आहेत की ते काहीतरी राज्याची योजना पण घोषित करण्याच्या बोर्डमध्ये आहेत. आणि आपल्याला एकलचा अर्थ कळतो की जी एकटी संसाराचा गाडा खेचते आहे
नवरा गेला, नवऱ्याने डायव्हर्स दिला किंवा नवरा आहे पण काही करत नाही, पण ती बिचारी काबाड कष्ट करते. अशी संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त आहे. कलेक्टर महोदय त्याचा सर्वे करताहेत, पण ती आहे. त्याचं कारण माझ्या कोथरूड मतदारसंघामध्ये मी सर्वे माझ्या पद्धतीने केला, ती आमची संख्या 950 आहे. आम्ही त्याला एक मोडूल पण दिलं की आमचं एक दुकान आहे की जिथे कोणालाही 20% डिस्काउंट मिळतं 20 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंना. आम्ही एकल महिलांना 50% डिस्काउंट देतो. मला याचं समाधान आहे किंवा एकलसाठी जे करायचं त्याची मी सुरुवात केली. माझ्या उच्च व तंत्रशिक्षण डिपार्टमेंटने सर्वे करायला सुरुवात केली की 43 लाख विद्यार्थी संख्या महाराष्ट्रात आहे कॉलेजची 12वी नंतरची. त्यातल्या किती मुलांचे पालक एकल आहेत ही फिगर आम्ही काढतोय आणि बहुधा ती फिगर आल्यानंतर त्यांनाही आम्ही काहीतरी स्कीम स्टेट लेवलला जसं मुलींचं 100% माफ केलं तसं करण्याच्या मूडमध्ये आहोत. आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या 1 लाख एकल आणि इन जनरल महिला जवळजवळ जी महिला 16 लाख आहे, तर त्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आम्ही कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. क्रमांक 1. क्रमांक 2, आम्ही युवकांना रोजगार मिळावा यासाठी स्किल डेव्हलपमेंटवर भर देणार आहोत. क्रमांक 2. आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणे यासाठी गेल्या वर्षभर खूप प्रयोग आपण केले. मग ट्रेन जास्त वेळ थांबवण्यापासून आता आपल्याला ट्रेन सँक्शन झाली की जी आठवड्यातून एकदा फक्त कृषी मालाची वाहतूक करणार, किसान रेल त्याला म्हणतात, ते आपलं सँक्शन झाली. पत्र येईल कलेक्टरांना त्याचं. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे मोठमोठ्या व्यापाऱ्यांचे त्यांचे MOU करून देणं की बा वर्षभरात त्याचं डाळिंब तू खरेदी कर, चांगल्या रेटला खरेदी कर वगैरे वगैरे. 3 विषयावर आम्ही कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. मला असं वाटतं की या 3 विषयाचा मी आढावा घेतला, ज्यातले तुम्हाला ज्याची उत्सुकताच आहे की बाबा त्या बनगर केसचं काय झालं किंवा त्या पूर नियंत्रण टेंडरचं काय होणार आहे, टॅक्सचं काय होणार आहे, अशी मांडणी मी केली. आता विचारा. सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही मगाशी बोलला की पत्रकारांनी सुद्धा सांगायला पाहिजे. बरेच वेळा आम्ही पत्रकारांनी पोलीस खात्याला सांगतोय, सूचना देतोय या ठिकाणी अवैध धंदे चालतात, असं चालतात, पण 1 ते 2 दिवस कारवाई केलेली दिसल्यानंतर त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी कोणी फिरकत नाही, नुसतं नामनुसारने नाव फक्त. यापुढे असं तुम्हाला तक्रारीला फार वाव राहणार नाही असं मला वाटतं. मी स्वतः SP ना असं म्हटलेलं आहे की जो आठवडा मी देतो आहे त्यात 1 आठवडा कायदा सुव्यवस्थेचा असेल, तर मीच स्वतः यांना घेऊन काही स्पॉटवर जाईन आणि त्यांना हा आग्रह धरेन की हे काय चाललं, हे का करणार नाही. आणि कधी कधी काय असं, जसं अमितभाई शहांचा कोल्हापूरला प्रवास झाला, सगळे रस्ते आमचे नीट होऊन गेले, तसं मी येणार आहे म्हटल्यानंतर 10 तारखेपर्यंत बऱ्याच गोष्टी नीट होतील, काय काळजी करू नका. पण निधीचं जे प्रकरण झालं त्यामध्ये 2 अधिकारी फक्त वेतनवाढ रोखण्यात आलेली आहे. जर का जजचे अधिकारी चौकशीमधून काय झालंय, आपल्याकडे मॅट आणि मग हायकोर्टात रीट याचा इतका आपल्याला म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये, पण मग त्यामुळे ती केस तेवढी पॉवरफुल करून घ्यायला लागते. आज महाराष्ट्रामध्ये अतिशय नम्रपणे मी दावा करेन किंवा आम्ही केसच हरत नाही. याचं कारण एक लॉ फर्म आम्ही फॉर्म केले आणि बारीक बारीक गोष्टी पाहतो की कुठे गॅप राहिली नाही. तर तो प्रयत्न चालला आहे. सस्पेंडही करू, मग वेळ पडली तर तेवढे पुरावे सापडले तर त्याला टर्मिनेट पण करू, पण घाईघाईने काय केलं तर ते टिकत नाही. प्लीज मला समजून घ्या तुम्ही. राजकीय लोकांचं जे हस्तक्षेप आहे त्यांनी नाव सुद्धा घेतलं होतं. काय राजकीय लोकांचं त्या दरम्यान काही राजकीय प्रतिनिधींनी फोन केले होते त्या अधिकाऱ्यांना, कशासाठी गेले होते अद्याप खुलासा झालेला. पहिल्यापासून त्यांनी म्हणतात CDR काढा, कुणाला फोन केल्यात काय नाही कळेल म्हणून, पण अजूनपर्यंत काय CDR काढला काय नाही काढला किंवा पत्रकारांच्या समोर अजून CDR आलेले नाही. लपून छपून नाही, हा शब्दच चुकीचा आहे. की मी सुद्धा आज सकाळी SP ना काय म्हटलं की जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगा, आणि त्यांना मी असं रिलॅक्स केल्यानंतर त्यांनी पण ज्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत ते न सांगता जे सांगणार ते सांगितलं. मला असं वाटतं की या सगळ्याच विषयामध्ये नंतरच्या केसवर परिणाम होतो आणि ह्यामुळे काही गोष्टी ह्या मुठीत ठेवायला लागतात, ते तुम्ही समजून घ्या. पण अशा काही गोष्टी असतील तर खाजगीत मला सांगा. खासदार उघडपणे आरोप करतात नाही, खासदार दुकानदारी चालू आहे म्हणून, अवैध धंदे चालू आहे. मी खासदार काय तर ते खासदार आहेत, पण साध्या नागरिकाने सुद्धा आरोप केला तर त्याची दखलच घेतली पाहिजे असं म्हणतो. पण उठसूट आरोप करणं फार सोपं आहे ना, करायचं काहीच नाही. करायचं काय, एक गोष्ट सांगितली की कुठलाही कोण झाला की त्यात अल्पवयीन आरोपी आहे हे बघा, खासदार विशाल
खासदार विशाल पाटलांची पत्रकार परिषद, यावर मी पण एक पत्रकार परिषद घेऊ शकतो. पण मी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा अत्यंत निस्सीम भक्त आहे. ते जसं कशाकडे लक्षच देत नाही, आपलं काम करत होतं तसं आहे. मी ज्या दिवशी बोलेन त्यावेळेला खूपच महागात पडेल. आणि मग याचा आज विशाल पाटलांनी म्हणावं की या तयारी आहे, तर मग पुढच्या आठवड्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेतो की या जिल्ह्यातला सहकार कोणी मोडीत काढला, कारखाने कोणी मोडीत काढले, बँक कोणी मोडीत काढली, सुतगिरणी कोणी मोडीत काढली. आता पुन्हा सगळं जाऊन पुन्हा एकदा जिल्हा बँकेचं लोन कसं मिळतं. बस इथेच थांबवताय तुम्ही मला. तेव्हा दिस माय ओपन चॅलेंज. नाही 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 मी तुम्ही खासदार एक 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 तुम्ही खासदार अरे हुशार आहेत खासदार, हुशार आहेत. हां, ते काय म्हणायचं, SP खूप चांगले आहेत, कलेक्टर फार वाईट आहेत. आम्ही एवढे दूधखोळे नाही आहोत. आम्ही टीमने काम करू. जर दोष असेल तर आमचा सगळ्यांचा दोष आहे. एकट्या SPचा कशाला दोष आहे? मी पालकमंत्री कशाला झालो? त्या गाड्यांमधून फिरायला झालो का? माझं म्हणणं असं आहे की खासदारांनी उठसूट आरोप करताना एक बोट तिकडे जेव्हा असतं ना, ते 4 बोटं इकडे असतात. आणि त्यामुळे त्यांनी आज डिक्लेअरच करावं की चंद्रकांत पाटलांना माझं खुलं आव्हान आहे, माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावं नेक्स्ट वीक ओनली फॉर दिस प्रेस कॉन्फरन्स. हो ना जानतो सुरू करू ना, वसंतदादा बँकेपासून आणि वसंतदादा कारखान्यापासून सुरू करू ना. वसंतदादांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. आमचं मदन भाऊंबद्दल काही म्हणणं नाही, विष्णुपंतांबद्दल काही म्हणणं नाही. पण आज काय स्थिती आहे ना, राजकीय विषय काय. बँक बुडवणारा तुम्हीच वाचवता. गेल्या आठवड्यात मला एकच मिनिट एक जण घे. जनरल प्रेस कॉन्फरन्स करू नका. आज मी 3 गोष्टींचा आढावा घेतला, पण यांनी मुद्दा उपस्थित केला त्यावर पुन्हा प्रबोधन करेन. काय बँकेबद्दल माहिती आहे तुम्हाला आणि बँकेच्या नियमांबद्दल? ऐका ना, मी सहकार मंत्री होतो 2 वर्ष. ज्या वेळेला एखादी बँक घाट्यात जाते त्यावेळेला त्याची वसुली करता 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 एका स्टेजला जी कर्ज राहिली, वसुली करता 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 वसुली करताना विकाविकी करता 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 एका स्टेजला आता याच्यापेक्षा जास्त खणता येणार नाही असं म्हणून तो विषय क्लोज करायचा असतो. वसंतदादा बँकेचा विषय किती वर्ष चाललाय आणि जवळजवळ मी असं म्हणेन 80-82% लोकांचे पैसे विकले दिले असं होत होत एका स्टेजला ती कोणाचीही क्लोज करायला. वसंतदादा बँकेची इन्क्वायरी केव्हा सांगू, मी सहकार मंत्री सुरू झाली 14ला. आज वय इयर कोणते 26. तेव्हा दिस इज अ लॉ. आम्ही काही कोणाला फेवर नाही केलं ना. दादा आमचं म्हणणं आहे, हा विषय काय गुन्हेगारीचा तो राजकीय पातळीवर न जावा. पण जिल्ह्यात जे काही परिस्थिती बिघडली होती तुम्ही चिंता व्यक्त केली, त्यानंतर आता काही उपाययोजना करायला लागले, फक्त त्या परिणाम दादा एक मिनिट, तुम्ही आता म्हणत कायद्याने आम्ही केलं सगळं, पण लोक असा अर्थ करतात तुम्ही पक्षात घेता आणि मग निर्णय घेता. लोकांना काय स्वच्छ होतो ना पक्षात घेताना तुम्ही आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही रिकामा करतो. हो, तुमच्या प्रेस रिलीज केलं होतं. नियमाच्या चौकटीत केले, त्याला कोर्टात चॅलेंज करा. मी समर्थ आहे कोर्टामध्ये केस जिंकायला. नियमाच्या चौकटीत केले. मी दिवसभर 22 तास काम करतो, पण 2 तास शांत झोपतो. त्याचं कारण काही ठेवतच नाही शिल्लक दिवसभरामध्ये ना. होणार प्रवेश, जाहीर प्रवेश होणार. मोठी तयारी चाललेली आहे. बातमी आज बॅनर लाईन, संजय काकाचा भारतीय जनता पक्ष संपली प्रेस कॉन्फरन्स. पुढे सांगली जिल्ह्याचे विषय संपले. कोथरूडचा भावी आमदार म्हणून त्यांनी लिहिली, म्हणून आम्हाला चिंता वाटते, बाकी काय. कोण भावी आमदार? अभिमन्यू पवारांनी कोथरूडचा भावी आमदार म्हणून एक पोस्ट केलेली, म्हणून म्हटलं तुमची काळजी वाटते आम्हाला. बाकी हा काय आलं? मी अगदी राजकीय संन्यास घोषित करत नाही, पण आयुष्यात आता काय राहिलंच नाही ना. एक खातं राहिलं का सांगा. सहकार माझ्याकडे होतं, वस्त्रोद्योग माझ्याकडे होतं, पण नाही. मला माझी क्षमता माहिती आहे. आताचे मुख्यमंत्रीवर समजा अर्थमंत्री म्हणून गेले तर काय आलं? आताचे मुख्यमंत्रीवर अर्थमंत्री म्हणून गेले तर मी प्रचंड ऑपरेशन देवेंद्र असं नाव दिलं त्याला. मी प्रचंड